नमस्कार मित्रांनो, पवार बाळासाहेब LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, बँक बॅलन्स आपल्याला चेक करता येते, परंतु आयुष्याचं बॅलन्स चेक करता येत नाही. बँक बॅलन्समध्ये आपण किती पैसे ठेवलेत हे आपल्याला पासबुकवरनं किंवा स्टेटमेंटवरनं कळतं, परंतु आयुष्याचं स्टेटमेंट बघता येत नाही. मित्रांनो, एकच आपल्या हातात आहे की आपण जेवढा आपल्याला वेळ मिळाला आहे तेवढा आपण योग्य कारणी लावला पाहिजे. आपण त्याचा योग्य पुरेपूर वापर केला पाहिजे आणि चांगले काम केलं पाहिजे. आता पैसे लागणार आहेत तरी आपण ठेवत नाही, मग आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार. आता पैशाची निर्मिती करणे दोन माध्यमातून होते. एक काम करून पैसे कमवणे आणि एक बचत करून, इन्व्हेस्टमेंट करून. आणि सध्याच्या काळात इन्व्हेस्टमेंट आणि बचत करायला बरेच व्यक्ती नकार देतात, लक्ष देत नाहीत. त्याचं कारण आहे आलेले पैसे खर्च करणे. आपण खर्च वाढवलेत, महागाई वाढलेली आहे, महागाई वाढते आपल्या हातात नाही, परंतु आपण काही खर्च वाढवतो. जसं मी नेहमी सांगतो, पूर्वी ब्लॅक अँड व्हाईट TV होता, आता LED आहे. पूर्वी मोबाईल नव्हता, आता मोबाईल आहे. पूर्वी 50 रुपये लिटर पेट्रोल होतं, आता 105 आहे. पूर्वी टू व्हीलरची किंमत 50,000 होती, आता 1,00,000 आहे. म्हणजे मार्केटमध्ये ही महागाई वाढलेली आहे, आपल्या हातात नाही. परंतु आपण त्याच्यापेक्षा अजून एक पाऊल पुढे जाऊन आपण काम जे केलं आहे ती खर्च वाढवला आहे, आणि खर्च वाढवायचा आपल्या हातात असतं. मित्रांनो, बचत करायची का खर्च करायचा आलेल्या उत्पन्नातनं किंवा कर्ज काढून, हे आपल्याच हातात आहे. आणि ते आपण चुकीचं कार्य करतो आहे. क्षणिक आनंदासाठी, क्षणिक सुखासाठी भविष्याची राख रांगोळी आहे. लक्षात घ्या मित्रांनो, आज प्रत्येकजण खर्च करण्यासाठी कर्ज काढतो आहे, क्रेडिट कार्ड, लोन, आणि आपण त्याचं व्याज भरत असतो आणि आलेलं उत्पन्न बरोबर EMIमध्ये जातं. EMIच्या ट्रॅपमध्ये लोक अडकत आहेत. बँकेचा व्यवसाय आहे. पूर्वी बँका एवढं लोन देत नव्हत्या, आता बँका लोन प्रत्येकाला देतात. लोन घ्या म्हणून मागे लागतात, आणि आपल्याला तेच पाहिजे. मित्रांनो, आयुष्य बी खर्च होत चालले, पैसेही खर्च होतात, पैसे कमवायचा पिरियड पण कमी होतो आहे. सगळ्या बाजूनं आपण अडचणीत येतून पैसे कोणी देत नाही. मराठीमध्ये म्हण आहे, सगळी सोंग आणता येतात परंतु पैशाचं आणता येत नाही. आणि आपण सोंग निर्माण करतो, तयार करतो, ह्या ट्रॅपमध्ये आपण अडकतो आणि आपल्याला कोणी बाहेर काढत नाही आणि सांगणाऱ्याचं आपण ऐकत नाही. मित्रांनो, डिसॅबिलिटी, डेथ आणि डिसीज या आयुष्यात कधी येतील सांगता येत नाही. हे आल्यानंतर आपलं उत्पन्न बंद होतं, शारीरिक वेदना होतात, कुटुंब उद्ध्वस्त होतात, आणि यासाठी इन्शुरन्सची गरज आहे. आता तर आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे, आयुष्यभर इन्शुरन्स देणारा प्लॅन आहे. पूर्वीचे प्लॅन आणि आजच्या प्लॅनमध्ये खूप फरक आहे. हा प्लॅन बंद होतो आहे. आयुष्यभर इन्कम देणारा, आयुष्यभर इन्शुरन्स देणारा, लिमिटेड भरायचे, अनलिमिटेड पैसे मिळणारा, अनलिमिटेड इन्शुरन्स मिळणारा हा प्लॅन, गॅरंटेड टॅक्स फ्री पैसे मिळणारा, बँकेपेक्षा जास्त व्याज देणारा, आणि 1 वर्षानंतर लिक्विडिटी आहे. त्याच्यामुळे तुमचे पूर्ण आर्थिक प्रश्न पूर्णपणे यशस्वीरित्या सोडवण्यासाठी आत्ता लगेच फोन करा आणि हा प्लॅन घ्या. ओके, थँक्यू.